नमस्कार, मी इंटरनॅशनल योगा ट्रेनर जयश्री भगत। आज आपण पाहणार आहे की आहार आणि विहार याबद्दल। मागचे 2 व्हिडिओ पाहिले आपण व्यायाम आणि विचार याबद्दल। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे आहार विहार। तर आपल्या शरीरामध्ये जे त्रिदोष आहेत त्यानुसार आपण आहार आणि विहार पाहणार आहे। तर त्रिदोष म्हणजे कोणते? वात, कफ, पित्त हे 3 आपल्या शरीरामधले त्रिदोष आहेत। तर वात आणि कफ पित्त याचा पिरियड कोणता आहे ते आज आपण पाहणार आहे। तर सगळ्यात पहिला पिरियड आहे तो सकाळी कफाचा, जो आहे सकाळी 6 ते 10 आणि संध्याकाळी 6 ते 10। तर सकाळी 6 ते 10 या वेळेस तुम्ही काय करायला पाहिजे? तर एक्सरसाइज करायला पाहिजे, घाम येईपर्यंत एक्सरसाइज करायला पाहिजे। बॉडी डिटॉक्स होतात असे ग्रीन ज्युसेस तुम्ही घेतलेले पाहिजेत पालेभाज्यांच्या। दुसरा आहे जो संध्याकाळचा 6 ते 10 ह्या वेळेस घरातील सगळे जेवण वगैरे आटपून 10च्या आतमध्ये तुम्ही झोपायला पाहिजे। दुसरा आहे पिरियड तो म्हणजे आहे 10 ते 2 या वेळेमध्ये दुपारच्या तुम्ही घरातील सगळी कामं करायची आहेत आणि जेवण करायचं आहे 10 ते 2 ह्या वेळेमध्ये। संध्याकाळी 10 ते 2 ह्या वेळेमध्ये तुम्ही झोपलेलेच पाहिजे, कारण 10 ते 2 ह्या वेळेमध्ये तुमची शरीराची पूर्ण बॉडी ही रिपेअर होत असते आणि शरीरातील पूर्ण बॉडी जर आपलं शरीर पूर्ण रिपेअर झालं तर आपल्याला आजार होत नाही आणि आपल्याला दिवसभर फ्रेशनेस जाणवतो। त्यामुळे रात्री 10 ते 2 ह्या वेळेस तुम्ही झोपायलाच पाहिजे। त्यानंतरचा पिरियड आहे 2 ते 6 हा वाताचा पिरियड चालू असतो। ह्या वेळेस डोक्यात असंख्य विचार चालू असतात, त्यामुळे भरपूर विचार ह्या वेळेस येऊन जात असतात। त्यामुळे ह्या वेळेस आपण योग निद्रा, ओंकार, मेडिटेशन असं करायला पाहिजे। तर त्यामुळे डोक्यातील विचार कमी होतात किंवा काहीतरी चांगलं पुस्तक वाचण्याचा छंद तुम्ही जोपासला पाहिजे। संध्याकाळी पण तुम्ही जो आहे रात्रीचा 2 ते 6 जो वाताचा पिरियड आहे त्यावेळेस पण आपण झोपलेलो असतो। जे 3 ते 6 या दरम्यान जो उठतात त्यांनी एक्सरसाइज करा किंवा तुम्ही व्यायाम करा, चाला, असे वेगवेगळे तुम्ही एक्सरसाइज करत राहा। लवकर उठा, लवकर झोपा। आणि जेवणाची वेळ कशी पाहिजे तुमची? तर जेवणाची वेळ तुमची पाहिजे बघा, सकाळी 10 वाजता जेवणारा तो संध्याकाळी 6 वाजता जेवेल, 11 वाजता जेवणारा तो संध्याकाळी 7 वाजता जेवेल, 12 वाजता जेवणारा तो संध्याकाळी 8 वाजता जेवण, संध्याकाळी 8 वाजता जेवणारा परत दुसऱ्या दिवशी 12 वाजता जेवेल, 7 वाजता जेवणारा दुसऱ्या दिवशी 11 वाजता जेवेल आणि 6 वाजता जेवणारा जो आहे तो सकाळी 10 वाजता जेवणार। असा तुमचा जेवणाचा टायमिंग पाहिजे, असा तुमचा आहार आणि विहार पाहिजे बघा। तुम्हाला कसलेही आजार होणार नाही, कारण याच्यामध्ये पूर्ण तुमचं 16 तासाचं अंतर जेवणामध्ये पडतंय आणि तुमची पचनक्रिया खूप चांगल्या प्रकारे सुधारते। त्यामुळे आजपासूनच हा नियम तुम्ही चालू करा। आणि आहार मध्ये काय काय घ्यायचं ते आपण पुढच्या व्हिडिओ